नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. हुपरी कोल्हापूर मार्गावरील खड्ड्यांवरून शिवसेना आक्रमक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे तातडीच्या दुरुस्तीचे आश्वासन. हुपरी कोल्हापूर राज्य मार्गावरील उजगाव आणि गडमुळशिंगी परिसरातील धोकादायक खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे हाल होत आहे. याच पार्श्वभूमीवर करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरत तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. हुपरी कोल्हापूर हा अत्यंत वर्दळीचा राज्यमार्ग असून दररोज हजारो विद्यार्थी, कामगार आणि वाहन चालक या मार्गाचा वापर करतात. मात्र उजगाव आणि गडमुळशिंगी परिसरात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. खड्डे बुजवावेत आणि पावसाळ्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीची दखल घेत उद्यापासून खड्डे मुरुम टाकून बुजवण्याचे काम सुरू करण्यात येईल, तसेच पावसाळ्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण केले जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कारवाईचे आश्वासन दिले आहे. आता प्रत्यक्षात रस्त्यावरील खड्डे किती लवकर बुजवले जातात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हुपरी कोल्हापूर हा राज्यमार्ग आहे आणि ह्या राज्यमार्गावरती प्रचंड मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि एखादा मोटरसायकलवाला खड्डा अचानक दिसल्यानंतर ब्रेक मारतो आणि पाठीमागून एखादं वाहन येऊन त्याच्यावर आदळतो. म्हणजे वादावादी प्रकार, अपघातात अनेक जण जखमी झाले. मग आज आम्ही सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्याकडे हा रस्ता येतो, यांना सांगितलं की तात्काळ आता ह्या पावसामध्ये तात्काळ बुरमानं खड्डे मुजवून घ्या आणि पाऊस संपल्यानंतर त्याचं डांबरीनं पॅचवर करा. अशा पद्धतीने आज आम्ही सार्वजनिक बांधकाम उपविभाग इंगोले साहेबांना सांगितलं, तर साहेबांनी सांगितलं तात्काळ आज मी पाहणी करून तात्काळ ते खड्डे मुजवतो. अशा पद्धतीने मला आज आम्हाला शिवसेना सिस्टमला ग्वाही दिलेली.